चूस कार्तिकची कीर्ती आज सरळ पायऱ्यांच्या वरती. अशी पायऱ्यांवरतीच आहे. खरं तर फुटपाथवरच आली पाहिजे. सो स्वीट. 24 तास स्वतःच मग्न असणाऱ्या माणसाला असं जमिनीवर आलेलं बघवत नाही मला. जमिनीवर आलो नाही, जमिनीवर आणलं. स्वप्नातही कधी असं वाटलं नव्हतं रे की का सामान्य घरातली सामान्य मुलगी कार्तिक राजहंसला त्याची जागा दाखवेल. लाखो करोडोंची डील मी अशी चुटकीसरशी पास करतो. की मग मी कधी टेंडर भरलं नाही. मी जो आकडा टाकेन त्यानुसार टेंडर पास केलं जायचं. प्रेमाच्या लफड्यात फेल झालो रे मी. गायत्री सारखी सुपरवायझरच आहे ना तुझ्यासारख्या नॉटी स्टुडंटला सरळ करू शकते. एनिवेज बरं झालं तू भेटलास. आपण कॉस्ट्युम्स बद्दल थोडंसं बोलूया. इट्स ऑल ओव्हर यार. हॅलो, आज पहिल्यांदा बोलतोय आपण कॉस्ट्युम्स बद्दल. व्हॉट ओव्हर? हे बघ, कामाच्या बाबतीत मस्क नाही. आय डोंट लाईक इट. मला नाही आवडत. किमो इट्स ऑल ओव्हर. आणि वाईट याचं वाटतंय ना की सगळं सुरू व्हायच्या आधीच संपलं यार. देवदास, पारो आणि तुझ्यात काय झालंय मला प्लीज डिटेल मध्ये सांगशील सगळं प्लीज. गायत्री माझ्याशी बोलायलाच तयार नाहीये. आय नो ती खूप हर्ट झालीये पण नाही. आणि आज ज्या प्रकारे ती माझ्याशी बोलली आहे ना त्यावरून असं वाटत नाही मला की पुन्हा कधी ती माझ्याशी बोलेल तरी. मी तुला एक सांगू का, तू तिला ना असं सगळ्यांसमोर बोलायला नको. आय नो. एकदा एखाद्या मैत्रिणीकडनं किंवा माझ्याकडनं एकदा कन्फर्म तरी करून घ्यायचं ना. मी तुला खरं सांगू, मुलगी सगळ्यात जास्त हर्ट कधी होते माहितीये? जेव्हा कोणीतरी तिच्यावर संशय आणि तू नेमकं तेच केलंस. तुम्ही ना एक वेळ तिला इंटेलेक्टच्या बाबतीत थोडंसं दुखवू शकता. ती एक वेळ तेवढं सहन करू शकते कदाचित, पण इमोशनली नो. नेव्हर नेव्हर. आय टेल यू, प्रश्नच येत नाही. म्हणजे मला विचार. म्हणजे मला माहिती की ते कसं फील होतं त्यांना. तू सगळ्यांसमोर एक मिनिट किमो. तू माझा मित्र आहेस का तिचा? आय मीन तू तिची बाजू मांडायला आलास का माझी बाजू समजून घ्यायला आलास? हो यार. आय मीन आता मला आधाराची गरज आहे. आणि तुलाही खूप चांगलंच माहिती आहे जे काय झालं होतं ते फक्त एक खूप मोठा गैरसमज होता. दॅट्स इट. तो तो गायत्री गायत्री करतो यार. कम ऑन. आय मीन डूड, आय लव्ह हर. सो ऑब्वियसली आय केअर फॉर हर यार. So sweet. ते सगळं सोड. मला आता एक सांग, हे असं इमोशनली दुखावल्यानंतर वगैरे कसं हँडल करतात त्याला? म्हणजे मी कसा समजावू शकतो तिला? प्लीज टेल मी. यू सेड दॅट यू नो बेटर. मी गायत्रीच्या बाबतीत काय बेटर सजेस्ट करणार आहे तुला? नो वे. कीर्तनांना कळलं ना तर खांजोडे खांजोडे म्हणत माझ्याच आडनावातल्या जोड्यांनी मारतील मला. आई प्लीज, बाबांना नको ना सांगूस याबद्दल. जेव्हा ते नेहमी माझी गायत्री असं म्हणतात ना, तेव्हा त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ नये म्हणून कायम सावध असते गायत्री. पण मी नेहमी माझा तेजस असं म्हणते ना, त्याचं हे फळ दिलंस तुम्हाला. आई, पुन्हा नाही होणार असं कधी. खरंच नाही हो. तू पुन्हा असं काही करणार नाही याची खबरदारी मी आई म्हणून घेईनच. पण आत्ता जो गुन्हा घडलाय त्याचं काय? आई, बाबांना मी आधीच आवडत नाहीये का? कारण ताईसारखा एक पण गुण नाहीये ना माझ्यात. ते तू स्वतः सिद्ध करून दाखवलंयस. प्लीज आई, नको ना सांगूस ग बाबांना. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे तेजस. कारण जेव्हा जेव्हा एखाद्या आईने आपल्या मुलाच्या चुकांना माफ केलंय ना, खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे तिला. आई, अशी नको ना ग वागूस माझ्याशी. आता तूच अशी वागलीस तर माझं कसं होणार? ए आई, मी तुझा लाडका मुलगा आहे ना. माझ्या लाडक्यासाठी मी त्यांच्याशी खोटं नाही बोलू शकत.
कारण माझ्या लाडक्यानं चोरी केली. आई मी चोर नाहीये, ती फक्त माझी एक चूक होती. तुझे बाबा साधी मिठाई किंवा दिवाळीचं गिफ्ट सुद्धा घेत नाही कोणाकडून. स्वतःचे आदर्श जीवापाड जपतात. आणि तू ए आई, पण मी कुठल्या वाईट कामासाठी तर चोरी नाही ना केली. माझ्या क्रिकेटसाठीच केली ना. चोरी ही चोरीच असते, मग ती चांगल्या कामासाठी असो किंवा वाईट. मान्य आहे मला, पण मी त्यासाठी सॉरी बोललो ना तुला. त्यामुळे तू आता बाबांना नाही सांगणार आहेस. आणि जर तू बाबांना सांगितलंस ना तर काय तर मी घर सोडून निघून जाईन. आत्ताच्या आत्ता चालता. मी मदत करू तुझी कपडे भरायला? 8 दिवस पुरतील एवढे कपडे असतील ना तुझ्याकडे? आई चुकलं माझं, मी चुकलो, मला माफ कर.